झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। अंघोळ करून आला आणि तिथेच टाकला टॉवेलाचा ओला ओला बोळा। गणिताच्या पेपराचे कालच मार्क कळले, एकूण 100 पैकी मिळाले 16। हे 4 आहेत, काय बी कामाचं नाही। मास्तरीनबाई, कोणाची कविता हो तुम्ही शिकवली ती? कुसुमाग्रज काय? नाही नाही, कुसुमाग्रज नो, पाडगावकर वाटतं, पाडगाव। हा, शाबास। आम्ही तुम्ही शिकवलेल्या कविता गिरवत बसलोय अजून, तुम्ही आम्हाला धाडा शिकवून गेला। शाबास, चांगला आहे। कुठला घालावा? हे घालू काय? हे चुरगाळलाय, कुठला घालावा काहीच कळत नाही हो। कसा हाल झालाय बघताय ना हो नवऱ्याचं। तुम्ही होता तेव्हा कसं पद्धतशीर लावलेलं असायचं कपाट सगळं। तुम्हाला आम्ही 10 वेळा सांगायचो, आमच्या कपड्यासनी तुम्ही इस्त्री करत जाऊ नका, ते धनाजी बिनाजी करतील। पण नाही, तुम्हाला स्वतःलाच करायचं असायचं। कुठला शर्ट घालायचं हे बी तुम्हीच सांगायचं आहे की नाही? अरे काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय? नाही ना, म्हणजे काही प्रॉब्लेम झालेला नाही, हाच मोठा प्रॉब्लेम झालाय बघ। त्याचाच विचार करतोय मी। म्हणजे मला सांग अक्षरा, म्हणजे काल एवढी मोठी घटना घडली, तुला भुवनेश्वरी मॅडमचा काही फोन नाही आला? नाही, तुम्हाला आला का? नाही ना, मलाही नाही आला। एरवी म्हणजे एवढंच जरी काय झालं तरी ताबडतोब शाळेत ना त्या मला फोन करतात। यावेळेला काहीच नाही, त्याचीच काळजी वाटते बघ मला। नाही नाही, काळजी नका करू सर, अधिपती आहेत आपल्या बरोबर, ते सगळं व्यवस्थित हँडल करत असतील। आणि ज्या अर्थी फोन आलेला नाही त्या अर्थी वातावरण थंडावलेलं दिसतंय। हां, तुझंही म्हणणं पटतंय मला, कारण काय की मॅडम एवढ्या शांत बसणार नाहीत, त्यांनी लगेच काहीतरी ॲक्शन घेतली असती। असो, मी आपला उगाचाच विचार करत राहिलोय। नाही सर, साहजिक आहे तुमचं, पण अधिपती नेहमीच आपल्या बाजूने असतात, नेहमीच ते शाळेसाठी स्टँड घेतात आणि आजही तेच केलंय त्यांनी। ते आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे काळजीचं काहीही कारण नाहीये। तुम्ही घाबरू नका। आता आपण मुलांच्या परीक्षा जवळ आल्या, तर त्यांचं पोर्शन पूर्ण करण्यावर आणि त्यांच्या परीक्षेवर फोकस करूया फक्त। बरोबर आहे तुझं। 1 मिनिट। नाही, तू घे फोन, मला जरा तालुक्याला काय माहिती द्यायची आहे ते मी देऊन येतो। बरं बरं, ठीक आहे, आलो मी। हो। हा बाबा, अक्षर बाळा, कुठे आहेस तू? का काय झालं? सांग ना बाळा, तू कुठे आहेस? म्हणजे घरी आहेस की बाहेर आहेस? बाबा, शाळेत आहे मी, काय झालं? अक्षरा, मला जरा अर्जंटली भेटशील, देवळात येशील? का? म्हणजे काही काम होतं का? अक्षरा ऐक ना, फोनवरती नको, मी भेटून तुझ्याशी बोलतो, येशील प्लीज? बाबा सॉरी, पण एक विचारू का? हा, विचार ना, विचार ना। तुम्ही मला भेटायला येताना त्या दिवशी सारखं काही प्लॅन करताय का? म्हणजे अधिपती जर येणार असतील तर मला तसं सांगा प्लीज। नाही नाही अक्षरा, खरंच तसं काही नाहीये, मी खरंच सांगतोय, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे। तू ये ना अर्जंटली प्लीज, देवळात ये। ठीक आहे, मी येते येते, बाय। ओके। बाबांना काय महत्वाचं बोलायचं असेल माझ्याशी? काही वाद झाले असतील का त्यांचे आणि मॅडमचे? कळतंय बाबांना खोटं वागणं नाही जमत आहे, तरी त्यांना ते करावं लागतंय। सॉरी बाबा, खरंच आमच्यामुळे एवढा त्रास होतोय तुम्हाला, पण थोडे दिवस द्या मला, सगळं ठीक होईल। हसू नका, हसू नका, इकडे इकडे हसू नका। काय हे सगळे कंडिशन बघून हसू येते लय? हा, हसा गरीबावर, तुम्ही बी हसा। तुम्ही सगळं सांगशील तेवढं करत होतो का नाही सगळं? हा, तुम्ही मला शिका, आम्ही शिकलो। तुम्ही मला महिलांना रोजगार, तिकडं कारखान्यामध्ये धडाधड सगळ्या बायकांना नोकरीला लावलं तुम्ही म्हणल्या सगळं करत होतो, आता बी करू, तुम्ही या तर। काय जाऊ दे, एकट्यातच बडबडतोय। तुम्ही होता त्यामुळे आयुष्याला शिस्त होती, आता बघा सगळा खेळ झालाय। हे कपड्यांवानी चुरगाळलेलं आयुष्य झालंय आमचं। तुम्ही परत या, परत या, आमच्या आयुष्याला शिस्त लावा मास्तरीन बाई। आता ह्याच्यापेक्षा जास्ती काही सहन होणार नाही आम्हाला, काय अर्थ राहिलेला नाही आमच्या जगण्याला। तरी आम्ही पॉझिटिव्ह आहे, तुम्ही म्हणताय तसं।
आम्ही विश्वास ठेवतो तुम्ही येशील म्हणून. आम्ही आहे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह नाही. ते काय म्हणतात तसं, मोडून पडला संसार तरी मोडला नाही काना. तुम्ही शिकवले ना. हे कोण हो? हा, हे कुसुमाग्रज. हे कुसुमाग्रज. मोडून पडला संसार. हा, तुम्ही हसू नका, तुम्ही गप्प पडा तिकडे. तुमच्यावर आम्ही चिडलेलोच आहे. प्रेमानं बघू नका असं, परत प्रेमात पडल्यावानी होते. होय की, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं शेम असं. हे पाडगावकर ना, हे पाडगावकर आहेत. हा, हे पाडगावकर. बरोबर. बरोबर. प्रेम म्हणलं की माणूस आता मुठमुठत राहतो. बरोबर गुतलो का नाही आता बसल्या बसल्या. कविता खेळतो इकडे. मास्तरीन बाई गेल्यावर शाबास. प्रेमात अडकलं, विकेट पडली की पडली. प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा तुम्ही शिकवलं ना. आता तुम्हीच विसरला काय धडा प्रेमाचा. ताई, हे बघ, तुला लागतं तसा मी स्वतःचा केलाय तुझ्यासाठी. घे. स्वतः बनवलाय? वय. ठेव तिकडं. आता काय करायचं ताई? आता विचार करायचा. कसला विचार? आईला पाठवले सुनबाईंना आणायला. आता पुढचा विचार करायचा. पुढचा कसला विचार ताई? कसला म्हणजे आमच्या लग्नाचा. कसं काय करायचं याचा विचार करायला लागत. तुला तर ठाव आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित विचार करून करायला लागतात. असं ऐन वेळेला आम्ही काय बी करत नाही. ठाव आहे की ताई, म्हणून तर समध्या गोष्टी अशा शिस्तीत होत्यात बघ आपल्या घरात. लग्न पण आम्हाला तसंच एकदम शिस्तीत आणि थाटामाटात करायचं आहे. आणि त्यासाठी भारी नियोजन करावं लागल. एकदम भारी. तू का आमच्या माग माग फिरतेस? हा, तू आपलं काहीतरी. माफ कर ताई, पण म्हणजे मला सांग की काय नियोजन करायचंय पुढं? थांब की जरा, आम्हाला कळू दे, मग आम्ही तुला सांगतो. जर आम्हाला शांतपणे विचार करू दे की. ठीक आहे ताई, तुझं ठरलं की मग मला सांग. तवर तू फोन लावतीस का त्याला? का मी लावू? तिला कशाला फोन करायचा? अगं ताई, त्या मास्तरनीच्या घरी आता काय चाललंय आपल्याला नेमकं काय बी कळेना झालं नव, म्हणून मी फोन लावू काय? दुर्गे तुझं का नाही हेच चुकतंय बघ. आता मी काय केलं ताई? माझं काय चुकलं? तुला का नाही सगळ्या गोष्टीची नुसती घाई असते. कुणी काही बोललं की लगेच उलट बोलायची घाई. कुठं गेलं की तिथून परत यायची घाई. कोण कामाला गेलं की त्याला परत काय फोन करायची घाई. कशा पायी घाई करतेस? जरा थंड घे की. घाई कशाला करतेस? आता आई तिकडं गेले नव, अजून पोचली बी नसल तर तिकडं जायच्या आधी आपण कशाला फोन करायचा? तिचं काम झालं की ती करल आपल्याला फोन. ताई, आता आत्यानं का नाही असा फोन करावा का म्या मास्तरीला घेऊनच निघाल्या? हा, तसंच होणार. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज